तुमची परंपरा एकदम समृद्ध आहे. बाई अहो तुम्हाला सांगतो अभंग भारूड अहो हे समाज प्रबोधनासाठी वापरले जायचे. अहो भारूड हा शब्द धनगरी परंपरेची नाते सांगतो. अहो नाचून कीर्तन करीत वीर पुरुषांची अहो किंवा देवाची रूपक स्वरूपात स्तुती केली जायची. त्याला लळीत म्हणत. अहो मग त्यातूनच भारुडाचा जन्म झाला. अहो याची मांडणी विनोदी स्वरूपाची असते. अहो 450 वर्षापूर्वी संत एकनाथांनी हा प्रकार लोकप्रिय केला. अहो त्यांनी पहिल्यांदा येडका या भारुडाची निर्मिती केली. अहो या भारुडाचं प्रामुख्यानं भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे प्रकार पडतात. बरं चला तर मग मी तुम्हाला महाराष्ट्राची लोककला दाखवतो. भारूड बारूद या माईला बारूद नाही हो, भारूड भारूड. सुया घे पोत घे पाणी घे भात घे गजगे घे कारबूज मणी घे पाणी घे पोत. काय काय चाललंय आमचा कार्यक्रम काय झालंय तुझ्या घरामध्ये का चोरी करायला आलाय का डाका टाकायला आले? तुझ्या घरी काही चोरी करत नाही काय डाका टाकत नाही? थोडा भाकरीचा पुटका देखील जात आहे. ए बाई काय येड लागलंय का? इकडे भाकरी नाही मिळत. काय मिळते मग? बर्गर मिळतो, पिझ्झा मिळतो, झालंच तर वडा पाव मिळतो. बघ भाऊ वडापाव देईल म्हणतोय. मला खरं सांग भाऊ, वडापाव खाऊन 8 पाव झालेले लेकरू देशाचा भार सांभाळ नाही द्यायचं तर नको देऊ. पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील की नाही? फुकट आहे. फुकट असलं तर घेईन म्हणताय ऐकून. म्हणतात ना भाऊ, इकतच असलं तर घेईन ना कोणी आणि फुकटचं असलं तर बापले दोन्ही. आणि फुकट तर फुकट का होईना, पण तू जर माझं ऐकून घेतलं ना तर बुरगुंडा होईल. असं आलं तुला? अरे बुरगुंडा म्हणजे तुला काय वेगळं वाटलं काय? बुरगुंडा म्हणजे लेकरू, मला ऑलरेडी 2 लेकर आहेत. अरे बुरगुंडा म्हणजे लेकर बाळ नाही. अरे बाबा बुरगुंडा म्हणजे आमचं भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. अच्छा म्हणजे आमच्या मराठी भाषेत जसं नॉलेज. तुला ज्ञान होईल की 4 युगाने 10 अवतार आमच्या तरध्यामध्ये असतात. तुझे आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलाशी आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं, भारुडांचं, वाङ्मयांचं निर्मिती केलेलं आहे. भाऊ मला सांग, एखाद्या वेळी ग्रंथ जुनं झालं त्याचा दुसरा आवृत्ती काढता येईल. भारूड जर फाटायला लागलं त्याचा झेरॉक्स करून ठेवता येईल. परंतु मला सांग भाऊ, त्या ग्रंथांचा संस्कार करून घेण्यासाठी या नरध्याची प्राप्ती आम्हाला परमात्माने करून दिली. या नरध्याचं झेरॉक्स मशीन झालं का रे भाऊ तयार अजून नाही? म्हणून म्हणतोय मी की तू जर माझं ऐकलं ना तर बुरगुंडा होईल वैया गे, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल वैया गे, बुरगुंडा होईल. अगं तुला बी होईल वैया, मला बी होईल. तुला बी होईल वैया, मला बी होईल. अगं तुला बी होईल वैया, मला बी होईल. अगं तुला बी होईल वैया, मला बी होईल. असं बुरगुंडा होईल वैया गे, तुला बुरगुंडा होईल. अनादी नवल झाले स्वानंद कुरकुर असवे घेऊन आले, प्रेमाचा कुंकू बाळी लाविले. काय कुंकू कुंकू काय झालं काय? इथं कुंकू नाही, इथं टिकली. टिकली तर टिकली, नाही तर दुसरी चिकटवली. म्हणजे इथं कुंकू कुणी लावत नाही. मग टिकली लावते. टिकली म्हणजे जसं साडीचा रंग तसा टिकलीचा रंग. मॅचिंग म्हणते नाही, मॅचिंग म्हणतात ना. या वरच्या रंगांचं मॅचिंग तर कधीही करता येईल भाऊ, पण संसारामध्ये खरा आनंद, खरं सुख भोगायचं असेल ना तर नेचर मॅचिंग असावं असं नाही वाटत. नेचर मॅचिंग असेल तर या वरच्या रंगांना महत्व आहे. मी म्हणत नाही आई माझा कुंकू लावून तुझं टिकली लावू नको, परंतु टिकलीच्या रूपाने सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरत आमचं माऊली. अरे मग सकाळी उठलं, बाथरूम मध्ये गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भाऊ. बाहेर आलं, आरशा पुढे बसलं, आरसा सौभाग्यवती भाऊ. मी म्हणत नाही आई माझं कुंकू लाव, परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागं काहीतरी शास्त्रीय कारण. काय? अरे भाऊ कुठं लावलं जाते कुंकू? इथं. अरे कपाळावरच लावलं जाते. परंतु आग्नेय आणि ब्रह्मरंध्राच्या मधोमध्य पिट्युटरी ग्लँड आहे ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहते. कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असते आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडारचं काम ते कुंकू करते. म्हणून म्हणता येईल कपाळावर कुंकू लाव. कारण कुंकू हे चिंचोका आणि हळदीपासून बनलेलं असते. एखाद्या वेळी विंचू चावला ना तर चिंचोका उगाळून लावून बघ, विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे. मग खरं सांगाई, जर विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू
जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्यावरचं टेन्शन नाही का कमी होणार? बघ आई बघ बघ, तुला कुंकू लावायचं सांगितल्याबरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. बुरगुंडा होईल भैया गे तुला बुरगुंडा